भारतीय संसदेला धर्मसंसद बनवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न हाणून पाडणे आवश्यक असल्याने भाजपा विरोधी पक्ष संघटनांकडून येत्या रविवारी लोकसंसद कार्यक्रमाचं आयोजन गांधी भवन येथे करण्यात आलं आहे। या लोकसंसदमध्ये लेखक व अभ्यासक चंद्रकांत झटाले, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सत्तार शहा, हरिभक्तपरायण श्यामसुंदर सोन्नर महाराज, हरिभक्तपरायण धर्मकीर्ती महाराज परभणीकर, बिशप थॉमस डाबरे, युनुस तांबटकर आदी मान्यवर आपले मनोगत व्यक्त करणार असल्याची माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या लोकसंसद कार्यक्रमाचे डंबाळे हे स्वागताध्यक्ष असणार आहेत। यावेळी लोकसंसदचे निमंत्रक जांबुवंत मनोहर, लोकसंसदचे दुसरे निमंत्रक संदीप बर्वे यांच्यासह ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकसंसद होणार आहे असे ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर कुमार सप्तर्षी उपस्थित होते। आम्ही राजकीय पक्षांच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने आम्ही प्रचार करणार लोकांमध्ये जाऊन, आणि ह्या वेळेला कमळाला मत देऊ नये, मोदींना पंतप्रधान करू नये हे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न छोट्या छोट्या बैठका घेऊन महाराष्ट्रात करणार आहोत। आणि तेवढं आमचं नेटवर्किंग आहे, ठिकठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं हे मत झालं आहे। असं मत का झालं याच्याबद्दल मग मी सांगितलं की मोदी आर्थिक सामाजिक सगळ्या बाबतीमध्ये अपयशी आहेत। पंतप्रधानाने काय काम करावं हे घटनेमध्ये नमूद केलेलं आहे आणि त्याच्याकरता त्याला अमर्याद पॉवर दिलेली आहे घटनेने राजा बादशाहपेक्षा। तर आर्थिक परिस्थिती पूर्ण फेल आहे, कारण ते एका म्हणतात की भारताची इकॉनॉमी आता जगातली तिसरी होणार आणि लगेच दुसऱ्या श्वासात म्हणतात की मी 80 करोड लोकांना 5 किलो धान्य देणार। जग हसतं तुमच्या प्रेसवर, आपले प्रेस हसत नाही पण तिकडचा प्रेस हसतो। माझा मुलगा लंडनला आहे म्हणून मला माहिती आहे, सगळे हसतात की तुम्ही म्हणता आम्ही तिसरी इकॉनॉमी होणार आणि आमच्या देशामध्ये 80 करोड लोक 5 किलो धान्य मिळत नाहीत असे आम्ही त्यांना गव्हर्नमेंट देतो। दुसरा विषय आहे धर्म आणि राजकारण मिक्स करू नये। राजकारण वेगळे, धर्माचंही वाईट होतं आणि राजकारणाचंही वाईट होतं। तिसरं समाजाचे तुकडे केले आहेत, ध्रुवीकरण केलं। मग भारत देश मागे एकदा असं ध्रुवीकरण झालं असताना त्याची फाळणी झाली, तर तुम्ही फाळणीपूर्व परिस्थिती निर्माण करतात का? तुम्हाला भारत इतका इंटॅक्ट ठेवायचा का नाही? हा भारताचे इंटिग्रेशन। नंतर संरक्षणाच्या बाबतीमध्ये चीनकडे आज कितीतरी स्क्वेअर माईलचा ताबा आहे आणि आपल्या घटनेप्रमाणे घटनादत्त कार्य की आपली जी शेजारी राष्ट्र आहे सीमेला लागून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवायचे, हीच तुमचं संरक्षण आहे। तर नेपाळ, अफगाणिस्तान, सिलोन, बांगलादेश या सगळ्या, मालदीवसुद्धा इथे चीनला का बोलवतात ते? तर आपल्या परराष्ट्र नीतीचं हे फेल्युअर आहे। आपण शेजारी राष्ट्रांना धाकट्या भावासारखं वागवत नाही, आपण एवढे आवाडवे आहोत ती हे असते। आणि सिलोनच्या पंतप्रधानांनी सांगितलं ना, आम्ही अदानीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याचं कारण आम्हाला पंतप्रधानांनी सांगितलं। मुकेश अंबानी म्हणाले की माझ्या वडिलांनी मला सांगितले की प्रथमपासून शेवटपर्यंत गुजराती म्हणून जग, गुजराती म्हणून मर। मग हे भारत चालवत आहेत का गुजरात चालवत आहेत असे प्रश्न निर्माण होतात। म्हणून काही कारणाने आम्ही भाजपच्या लोकांसही सर्वांना आवाहन करतो की ह्या वेळेला कमळाला मतदान देऊ नका। भाजपच्या लोकांना सवय आहे की जेव्हा त्यांची यायचे नाही निवडून आणि आधी किरकोळ मतं असायची त्यावेळेसुद्धा एक पवित्र काम, दैवी काम म्हणून त्यांना मतं द्यायची। तर त्यांना मतं देण्याचा आनंद मरेपर्यंत घ्यायचा असेल तर ह्या वेळेला कमळाला मतदान देता कामा नये, कारण पुढे हा मतदानाचा अधिकारच निघून जाईल। मग भाजपचे लोक तरी कुठं देणार, पवित्र काम कुठं करणार? म्हणून त्यांनी सुद्धा ह्या वेळेपुरतं देऊ नये, म्हणजे लोकशाही टिकून राहील, असा साधा प्रश्न। आणि राजकीय पक्ष त्यांचं काम करतील, पण जनतेच्या जीवनावर जेव्हा आक्रमण होतं तेव्हा जनतेला करावं लागतं काही। शेतकऱ्यांच्या जीवावर आक्रमण होतं, कांद्याला 2 पैसे मिळाले की निर्यात करायला लागले। असे जे काय शेतकरी विरोधी धोरण 1 वर्ष 1 आठवडा शेतकरी बसले सत्याग्रही पद्धतीने, पण यांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही, त्यात कित्येक लोक मेले। तर शेतकरी विरोधी, श्रमिकांच्या विरोधी, सामान्य जनतेच्या विरोधी असं हे सरकार आहे। म्हणून याला मतदान करू नये आणि हे म्हणण्याचा आपला अधिकार आहे 5 वर्षानंतर।